हाय फ्रेंड्स, वेलकम टू फिनिक्स ऑनलाईन क्लासेस. मुलांना मागच्या लेक्चरमध्ये टू कम्पेअर द ईएमएफ ऑफ अ टू सेल बाय इंडिव्हिज्युअल मेथड, सेपरेट मेथड. आपण सेपरेट मेथडनं दोन सेलचं कंपॅरिझन पाहिलं, बरोबर आहे. ओके, E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2. ज्यावेळेस आपण बॅलन्स लेंथ मेजर करतो, बॅलन्स लेंथ मेजर करत असताना एक लक्षात घ्या, आपल्याला दोन्ही वेळेस गॅलॅनोमीटरनं झिरो डिफ्लेक्शन दाखवायला पाहिजे. झिरो डिफ्लेक्शन दाखवेल त्याच वेळेस आपण त्या ठिकाणावर बॅलन्सिंग लेंथ मेजर करायचं. मुलांनो, आज आपल्याला त्याच्यातला सेकंड पॉइंट घ्यायचा आहे आणि तो सेकंड पॉइंट असा आहे, लक्षात घ्या. हे पॉइंट शिकण्याच्या अगोदर मागचं लेक्चर अवश्य बघा की काय होती कंडिशन, काय होतं कंपॅरिझन दोन सेलचं. आज आपल्याला शिकायचंय टू कम्पेअर द ईएमएफ ऑफ टू सेल बाय सम अँड डिफरन्स मेथड. बाय सम अँड डिफरन्स मेथड. मग सम अँड डिफरन्स मेथड बाय युजिंग द पोटेन्शियोमीटर. आपण हा जो कन्सेप्ट पाहतोय हा पोटेन्शियोमीटरचा वापर करून पाहतोय. पोटेन्शियोमीटर मध्ये तुम्हाला माहिती आहे, बाय प्रिन्सिपल ऑफ द पोटेन्शियोमीटर काय सांगतं की पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉइंट्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर बिटवीन दीज टू पॉइंट्स. मग हे काय, हे पोटेन्शियोमीटरचा वापर करून आपल्याला दोन सेलचं कंपॅरिझन करायचंय, हे फाइंड आउट करायचं. आपण पहिल्या स्टेप मध्ये पाहिलंय इंडिव्हिज्युअल मेथड मध्ये, ज्याला आपण डायरेक्ट मेथड असं म्हणतो. या डायरेक्ट मेथड मध्ये आपण E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2 फाइंड आउट केलं. पण आज जो शिकायचा आहे की आपल्याला सम अँड डिफरन्स मेथड मध्ये शिकायचंय. काय असते सम मेथड आणि काय असते डिफरन्स मेथड, ती सेलच्या आधी पाहतो. सेल मध्ये सम अँड डिफरन्स मेथड काय असते. मग एक लक्षात, एक साधा आणि सोपं आहे. तुम्हाला एक कंडिशन सांगतो. जर समजा एखाद्या इलेक्ट्रिकल नेटवर्क मध्ये दोन सेल असतात, टू सेल्स आहेत. इट कन्सिस्ट ऑफ द टू सेल्स. ओके, फर्स्ट वन इज द सेल E1. हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हा निगेटिव्ह टर्मिनल आहे. सेल E2 आहे, हा त्याच्याच कॉम्बिनेशन मध्ये, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आपण E2 म्हणू. हा झाला पॉझिटिव्ह, हा झाला निगेटिव्ह टर्मिनल. मला सांगा, पहिल्या सेलचा निगेटिव्ह टर्मिनल सेकंड सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, राईट. मी काय म्हटलंय तुम्हाला, फर्स्ट सेल ऑफ द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द फर्स्ट सेल इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेकंड सेल. याचा अर्थ असा होतो की हे दोन्ही सेल असिस्ट मध्ये, सेल असिस्ट टू इच अदर, असिस्ट टू इच अदर. आणि असिस्ट टू इच अदर मध्ये ज्यावेळेस निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द फर्स्ट सेल इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेकंड सेल, that means cell are assist to each other. मग सेल assist to each other यालाच आपण सम मेथड म्हणू. E1 प्लस E2, राईट. ही झाली पहिली मेथड. मुलांनो, सेल assist to each other कशा असतात समजलंय तुम्हाला की निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द फर्स्ट सेल इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेकंड सेल. जर असं असेल तर दी सेल आर सेल assist to each other, त्यालाच आपण सम मेथड असं, सम याचा अर्थ सम कॉम्बिनेशन बरेच आहे. आणि जर when E1 E2 बघायचं, थोडस बघा. ही कंडिशन फर्स्ट झाली, ही कंडिशन सेकंड झाली. सेकंड कंडिशन मध्ये काय, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द फर्स्ट सेल इज कनेक्टेड टू द ऑल्सो निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेकंड सेल. Positive, negative, negative, positive. These cells are opposed to each other. Opposed to each other. Opposed to each other. मग opposed to each other मध्ये याचा अर्थ ही डिफरन्स मेथड झाली, याला आपण डिफरन्स मेथड असं म्हणू. आणि या डिफरन्स मेथड मध्ये सेल कशा असतात, E1 मायनस E2. E1 मायनस काय सांगा, ह्या दोन सेलचं कॉम्बिनेशन E1 मायनस E2 झालं. ह्या दोन सेलचं कॉम्बिनेशन E1 प्लस E2 झालं. सांगा, सेल E1 प्लस E2 कधी असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. E1 प्लस E2, पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. E1 मायनस E2. मुलांनो, याला सम आणि डिफरन्स मेथड म्हणतात सेलची. या सम आणि डिफरन्स मेथडचा यूज करून एक लक्षात घ्या, बाय युजिंग द पोटेन्शियोमीटर टू कम्पेअर द ईएमएफ ऑफ टू सेल बाय सम अँड डिफरन्स मेथड. मी तुम्हाला सम आणि डिफरन्स मेथड सांगितली.
काय असते समान डिफरन्स मेथड? लक्षात आलं असेल तुम्हाला, सेल असिस्ट टू इच अदर अँड सेल अपोज टू इच अदर. सेल असिस्ट टू इच अदर कसे असतात आणि सेल अपोज टू इच अदर कसे असतात? ओके, कंडिशन्स लक्षात राहू. पॉझिटिव्ह निगेटिव्ह इवन प्लस E2 घेऊ. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह सेल अपोज टू इच अदर इवन मायनस E2. मुलांनो, मी तुमच्या समोर एक इलेक्ट्रिकल नेटवर्क काढलं. बघा काय नेटवर्क, लक्ष देऊन ऐका. मागच्या लेक्चर मध्ये बाय युझिंग द पोटेन्शियोमीटर टू कंपेअर द EMF ऑफ टू सेल बाय डायरेक्ट मेथड, इट कन्सिस्ट ऑफ द टू वे कीज. याच्यामध्ये दोन वे कीज होत्या, दोनच कीज होत्या, पण या डायग्राम मध्ये तुम्हाला एक लक्षात घ्या 4 वे की दिसतील. बरोबर आहे. मागच्या लेक्चर मध्ये बघा K1 K2 दोनच कीज होत्या, या ठिकाणावर 4 कीज आहेत, K1 K2 K3 K4. राईट, बरोबर आहे. मागच्या लेक्चर मध्ये हे कंटिन्यू मध्ये तेच होतं. पोटेन्शियोमीटर मध्ये काय असतं हे माहिती आहे तुम्हाला. प्रायमरी सर्किटचा जर विचार केला तर प्रायमरी सर्किट मध्ये काय माहिती आहे तुम्हाला, AB इज द पोटेन्शियोमीटर वायर, युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल वायर, ज्याचा एरिया सारखा आहे. बरोबर आहे ना. AB हे पोटेन्शियोमीटर वायर आहे, पूर्ण प्रत्येक नंबर ऑफ सेगमेंट मध्ये डिवाइड झालेलं असतं. हे 8वा. प्रत्येक सेगमेंटची लेंथ 1 मीटर लॉंग असते. मग मुलांनो, मी काय म्हटलंय 2 to 10 मीटर लॉंग पर्यंत पोटेन्शियोमीटर वायर असतं. राईट, A to B हे पोटेन्शियोमीटर वायर झालं. सगळ्यात महत्वाचं आहे, याच्या अक्रॉस मध्ये कोण कोण जोडलाय? मेन सोर्स आहे EMF E, की K अँड रिओस्टॅट RH. दीज आर कनेक्टेड इन द सिरीज कॉम्बिनेशन. मला सांगा हे कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये जोडलेत? सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जोडलेत. आपल्याला कंपॅरिझन कोणाचं करायचंय? या दोन सेलचं, E1 आणि E2. मग या दोन सेलचं कंपॅरिझन करताय. ह्या दोन सेलचं कंपॅरिझन करत असताना ह्या सेल E1 चा पॉझिटिव्ह टर्मिनल कोणत्या पॉइंटला आहे? A पॉइंटला आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल E1 आर कनेक्टेड ॲट द पॉइंट A अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल E1 आर कनेक्टेड टू द 4 वे की. या 4 वे कीला एक लक्षात घ्या, निगेटिव्ह टर्मिनल जोडलाय. आणि या 4 वे कीच्या सगळ्यात महत्वाचा जो कॉमन पॉइंट आहे, सेल E2 चा निगेटिव्ह टर्मिनल आणि याचा कॉमन पॉइंट आर कनेक्टेड टू द गॅलव्हॅनोमीटर. जी मुलांना लक्षात ठेवलंय, हे गॅलव्हॅनोमीटर आहे. आपण जी लेंथ मेजर करणार आहे, जे बॅलन्सिंग लेंथ मेजर करणार आहे, जो नल पॉइंट आपण शोधणार आहे, बॅलन्स पॉइंट शोधणार आहे, तो बॅलन्स पॉइंट या ठिकाणावर मेजर करण्यासाठी बाय युझिंग द गॅलव्हॅनोमीटर टू डिटेक्ट द बॅलन्सिंग पॉइंट्स. मग मुलांना सगळ्यात महत्वाचं, ज्या वेळेस तुम्ही हा गॅलव्हॅनोमीटरचा वापर करताय त्याच्या अक्रॉस मध्ये एंड पॉइंट ऑफ द गॅलव्हॅनोमीटर इज कनेक्टेड टू द जॉकी, जे आपण टॅप करतो. ह्या पोटेन्शियोमीटर वायर वरना टॅप करतो, डिटेक्ट करतो आपण की गॅलव्हॅनोमीटर कोणत्या पॉइंटला झिरो डिफ्लेक्शन दाखवेल. झिरो डिफ्लेक्शन दाखवता याचा अर्थ त्या पॉइंट वरनं करंट फ्लो होणार नाहीये. देयर इज नो फ्लो ऑफ करंट ऍट द पॉइंट्स. ज्या पॉइंटला करंट फ्लो होणार नाहीये तो पॉइंट तुम्हाला दाखवेल. मग सगळ्यात महत्वाचं डायग्रामचं सर्किट, प्रायमरी सर्किट समजून घेतलं आपण. एक पोटेन्शियोमीटर वायर आहे, राईट मुलांना AB आहे, अक्रॉस मध्ये EMF आहे, की आणि रिओस्टॅट आहे. हे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जोडलेत. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल E1 इज कनेक्टेड ॲट अ पॉइंट A. जसं की तुम्ही ह्याच्या पॉझिटिव्हला म्हटलं तरी चालतंय. आणि एक सगळ्यात महत्वाचं, हा जो मेन सोर्स EMF आहे हा ग्रेटर आहे. पोटेन्शियल डिफरन्स हे ग्रेटर आहे. जरी ह्याची आपण सम केली E1 प्लस E2 च्या ग्रेटर आहे. दॅट मीन्स इज ग्रेटर दॅन E1 प्लस E2. ही कंडिशन एक लक्षात ठेवा. पुढे जाऊ आपण. 4 वे की दिसली आहे तुम्हाला. मुलांना हा पार्ट किती पार्ट समजून कसं घ्यायचंय, कशी काढायची आहे बॅलन्सिंग लेंथ, कसं कंपॅरिझन करायचंय दोन सेलचं, ऐकून घ्या. थोडंसं 2 मिनिट माझ्याकडे लक्ष देऊन ऐकतात. आपण 2 पार्ट्स मध्ये समजून घेऊ याला आपण. पार्ट फर्स्ट अँड पार्ट सेकंड. पार्ट फर्स्ट अँड पार्ट सेकंड 2 पार्ट्स मध्ये समजून घेऊ. ज्यावेळेस आपण ह्याची वर्किंग स्टार्ट करू, वर्किंग मध्ये काय माहितीये तुम्हाला, रिओस्टॅटला आपण ऍडजस्ट करू. ऍडजस्ट द रिओस्टॅट, क्लोज द की ही क्लोज करा. EMF सप्लाय द करंट I. जो करंट या पोटेन्शियोमीटर वायर मधून फ्लो होणार आहे, ज्यावेळेस करंट फ्लो होणार आहे, एक स्टेबल डिफ्लेक्शन घेऊन स्टेबल डिफ्लेक्शनला रिओस्टॅट ऍडजस्ट करायचा आहे. आणि रिओस्टॅट ऍडजस्ट केल्यानंतर लक्षात घ्या, दिस करंट फ्लोइंग थ्रू द पोटेन्शियोमीटर वायर अँड ऑल्सो सेल E1 and E2.
ज्यावेळेस याच्यामधनं करंट फ्लो होईल त्यावेळेस एक कंडिशन लक्षात ठेवायची आहे की पार्ट फर्स्ट मध्ये when close TK and adjust the rheostat adjust करायचे तुम्हाला एका सुटेबल डिफ्लेक्शनला. लक्षात ठेवा मी काय म्हटलंय तुम्हाला. पार्ट फर्स्ट मध्ये when keys K1 and K3 are closed, तुम्हाला फर्स्ट K1 आणि K3 हा क्लोज करायचे. जसे की तुम्ही K1 and K3 are closed and K2 and K4 are open. आपण ह्या दोन कीज क्लोज करू, ह्या दोन कीज ओपन ठेवू. तुम्हाला माहिती आहे की क्लोज केल्यानंतरच करंट फ्लो होईल. मग की क्लोज केल्यानंतर करंट फ्लो होईल. इथनं फ्लो होणारा करंट जर K1 क्लोज आहे तर इथनं फ्लो होणारा करंटची डायरेक्शन इथनं असेल. पण ही की जर ओपन असेल तर करंट इथं डिस्कनेक्ट होईल. म्हणजे इथनं फ्लो होणारा करंट होणारच नाहीये. करंटची डायरेक्शन अशी असेल. मग करंटची डायरेक्शन जर अशी असेल तर एक लक्षात घ्या, करंट या डायरेक्शन मध्ये फ्लो होईल. बघा, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल E1 पासून तो पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल E2 कडे जातोय. याचा अर्थ सेल कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये, साहजिकच आहे इकडे तर करंट फ्लो होणारच नाहीये. K2 क्लोज आहे, K2 क्लोज आहे, बरोबर आहे. म्हणजे करंटची डायरेक्शन अशी आहे, बघा या डायरेक्शन मध्ये फ्लो होत आहे. मग या डायरेक्शन मध्ये फ्लो होत आहे. बघा लक्षात ठेवूया, K1 and K3 आर क्लोज, K2 and K4 आर ओपन. तर ह्या दोन्ही ओपन असतील, ह्या दोन क्लोज असतील तर करंटची डायरेक्शन अशी असणार आहे. आणि या डायरेक्शन मधून फ्लो होणारा करंट लक्षात राहू द्या, सेल कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये असेल तर याचा निगेटिव्ह टर्मिनल, याचा पॉझिटिव्ह टर्मिनल. याचा अर्थ दोन्ही सेल असिस्ट टू इच अदर. सेल असिस्ट टू इच अदर. याला आपण कोणती मेथड असं म्हणतो, सम मेथड. E1 प्लस E2, राईट. E1 प्लस E2. बघा मी काय म्हटलं, सेल असिस्ट टू इच अदर. निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल म्हणजे डायरेक्शन मधलं करंट फ्लो होतोय. दिस करंट फ्लोइंग थ्रू द गॅलॅनोमीटर. गॅलॅनोमीटरच्या थ्रू जाणारा जो करंट आहे तो गॅलॅनोमीटर काहीतरी डिफ्लेक्शन दाखवेल तुम्हाला काही नंबर ऑफ डिव्हिजन मध्ये. आणि या ज्या डिव्हिजन मध्ये गॅलॅनोमीटर करंट दाखवणार आहे त्याच वेळेला तुम्हाला बाय युझिंग द जॉकी अँड टू डिटेक्ट द नल पॉइंट, एक नल पॉइंट शोधायचा आहे. गॅलॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन कसं मेजर करेल ते शोधायचं आहे. मग गॅलॅनोमीटरला झिरो डिफ्लेक्शन दाखवण्यासाठी हा जॉकीचा वापर करायचा बाय युझिंग द जॉकी. तुम्हाला गॅलॅनोमीटरनं फॉर एक्झाम्पल 30 डिव्हिजन एवढं डिफ्लेक्शन दाखवलं. किती डिव्हिजन? 30 डिव्हिजन एवढं डिफ्लेक्शन दाखवलंय. आणि 30 डिव्हिजन वरून हा गॅलॅनोमीटर आपल्यावर कितीवर आणायचा आहे? 0वर. मग 0वर आणायचं आहे तर तुम्ही काय करा, बाय युझिंग द जॉकी टू डिटेक्ट द नल पॉइंट्स. जसा की तुम्ही झिरो डिफ्लेक्शन मेजर करताल, डिटेक्ट करताल, त्यासाठी तुम्हाला जॉकीचा यूज करायचा आहे. ती जॉकी टॅप करत चला पॉइंट ऑन द पोटेन्शियोमीटर वायर A to B पर्यंत. असं टॅप करत असताना तुम्ही P पॉइंटला आल्यानंतर गॅलॅनोमीटर हे 30 डिव्हिजन वर 0 वर येईल. कोणत्या पॉइंटला? P1. बाय युझिंग द मीटर स्केल टू मेजरिंग द बॅलन्सिंग लेंथ AP1. मग इथलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते इथलं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? VAP1. इथली जी लेंथ आहे ती किती आहे? L1 आहे. अप्लाइंग द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. अप्लाय प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. VAP1 is directly proportional to the L1. That means VAP1 is a proportional KL1. K is called as the potential gradient. मला सांगा हे पोटेन्शियल डिफरन्स हे E1 प्लस E2 च्या इक्वल आहे. कारण की दोन्ही सेल असिस्ट टू कसे इच अदर आहेत. मग सेल असिस्ट टू इच अदर आहे तर आपण एक लक्षात घ्या, इथं लिहून घेऊ ही कंडिशन. E1 प्लस E2 इज इक्वल टू KL1. इक्वेशन फर्स्ट इक्वेशन तयार झालं का? बघा पहिल्या कंडिशन्स मध्ये पार्ट मध्ये K1 आणि K3 क्लोज केली म्हणून आपण ही करंटची डायरेक्शन अशी होती. त्याच्यामुळे काय झालंय की त्याच्यामुळे हे दोन्ही सेल असिस्ट टू इच अदर मध्ये आले, ज्याला आपण सम मेथड म्हणतो E1 प्लस E2. त्याच वेळेला बाय युझिंग द जॉकी ऍट द सेम टाइम बाय युझिंग द जॉकी टू डिटेक्ट द नल पॉइंट्स
टू शो द झिरो डिफ्लेक्शन ऑन द गॅलॅनोमीटर्स. गॅलॅनोमीटरला झिरो डिफ्लेक्शन दाखवण्यासाठी तुम्ही जॉकीचा यूज केलाय. बरोबर आहे. सेंटर जॉकी आपण टॅप करत जातोय आणि टॅप केल्यानंतर P1 या पॉइंटला गॅलॅनोमीटरने झिरो डिफ्लेक्शन दाखवलंय तुम्हाला. आणि झिरो डिफ्लेक्शन दाखवल्यामुळं तुम्ही P1 ही लेंथ ज्यावेळेस मेजर केली त्यावेळेस ती लेंथची व्हॅल्यू होती L1. सेम प्रोसिजर आहे. रिमूव्ह करा ह्या कीज. ज्या कीज क्लोज केल्या त्या क्लोज केलेल्या कीज रिमूव्ह करा, काढून टाका. सर्किट प्रायमरी स्टेज मध्ये आणा, ओरिजिनल स्टेज मध्ये आणा. जेवढ्या कीज तुम्ही ओपन ठेवल्या, जेवढ्या कीज क्लोज केलेल्या आहेत त्या काढून ठेवा. सर्किट प्रायमरी स्टेज मध्ये आणा, जेणेकरून तुम्हाला सेकंड पार्ट लगेच समजेल. सेकंड पार्ट मध्ये लक्षात राहूया ह्याच्या सगळ्या गोष्टी अपोजिट करायच्या. पार्ट फर्स्ट मध्ये K1 आणि K3 आपण काय केलं, क्लोज केलं. ते आता ओपन करा. म्हणजे आता मला सांगा K2 आणि K4 आर क्लोज्ड करा. वेन K2 and K4 are closed and K1 and K3 are kept open. Right now, लक्षात घ्या. कंडिशन समजून घेऊ आपण. स्टार्ट झालाय सर्किट. गॅलॅनोमीटरने एक सुटेबल डिफ्लेक्शन पण दाखवलंय कारण की आपण ह्या दोन कीज क्लोज केलेल्या आहेत. K1 आणि K3 ओपन ठेवलं. ही ओपन केल्यामुळे करंट या ठिकाणावर डिस्कनेक्ट होईल. करंटची डायरेक्शन अशी असेल. लक्षात, करंटची डायरेक्शन अशी असेल. बघा लक्षात घ्या. तुमच्या लगेच येईल तुम्हाला. ओके राईट. म्हणजे या डायरेक्शन मध्ये दिसेल तुम्हाला करंट. दिसल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल E1 टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल E2. याचा अर्थ पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह सेल आर अपोज टू इच अदर. सेल आर अपोज टू इच अदर. सेल अपोज. सेल E1 and E2 are opposed to each other. ऑदर. आणि अपोज टू इच ऑदर मध्ये आपण सेलचा फॉर्म्युला लिहितो E1 मायनस E2. ओके. सेम प्रोसिजर बाय युझिंग द जॉकी. जॉकी टच करा, टॅप करत जा ए पॉइंट वरून. जोपर्यंत गॅलॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवणार नाही ए पासून या पॉइंटला आला तुम्ही, पॉइंट बी दिलं. इथून इथपर्यंतची बॅलन्सिंग लेंथ मेजर केली. लेंथची व्हॅल्यू आहे L2. इथलं पोटेन्शियल डिफरन्स आहे बेटा VAB2. ओके. लक्षात घ्या. मी तुमच्या लक्षात येईल बाय युझिंग द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. VAB2 is directly proportional to the L2. That means VAB2 is equal to KL2. Cell opposed to each other आहे म्हणून E1 minus E2 is equal to KL2. इक्वेशन सेकंड. सेकंड इक्वेशन्स तयार केले आपण. पहिल्या इक्वेशन मध्ये E1 प्लस E2 इज इक्वल टू KL1. सेकंड इक्वेशन मध्ये E1 प्लस E1 मायनस E2 इज इक्वल टू KL2. पहिल्या याच्यामध्ये बॅलन्सिंग लेंथ किती आली आहे मुलांना L1 आणि दुसऱ्या याच्यामध्ये बॅलन्सिंग लेंथ आली आहे L2. सांगा दुसऱ्या याच्यामध्ये बॅलन्सिंग लेंथ किती आली आहे L2 एवढी बॅलन्सिंग लेंथ आलेली आहे. Divide the equations first by second. आपण पहिल्या इक्वेशनला ऑन द राइट हँड साइडला डिवाइड करा. E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2. KL1 अपॉन KL2. के गेट कॅन्सल. फॉर्म्युला तयार झाला E1 प्लस E2 upon E1 minus E2 is equal to L1 upon L2. Okay, this is the equation number third. L1 upon L2. मुलांना पार्ट फर्स्ट होतं, हा पार्ट सेकंड आहे. पार्ट फर्स्ट मध्ये असं इक्वेशन तयार झालंय. पार्ट सेकंड मध्ये हे इक्वेशन तयार झालंय. त्या दोन इक्वेशन वरून दोन सेलचं कंपॅरिझन मध्ये सेल आर असिस्ट इच अदर बॅलन्सिंग लेंथ L1 अपोजिट इच अदर L1 and L2 सॉरी.
अँड सेकंडली जर विचार केला आपण मुलांना बाय युझिंग द कंपेंडो अँड डिवाइंडो, तर आपण ह्याचा जर विचार केला, तर ह्याला आफ्टर सॉल्विंग ह्याला जर सॉल्व्ह केलं, तर E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. हे असे दोन फॉर्म्युले तुम्ही अवश्य लक्षात राहू द्या. हे दोन फॉर्म्युले E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अँड L1 मायनस L2. आपण ह्याला सॉल्व्ह करून हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह करू शकता. लक्षात राहू द्या मी काय म्हटलंय तर. अशा पद्धतीनं आपण कंपेअर द EMF ऑफ टू सेल बाय सेपरेट मेथड और सम एंड डिफरन्स मेथड पाहिजे. मुलांना या सम आणि डिफरन्स मेथड मध्ये प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, सेपरेट मेथड मध्ये प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पाहणार आहोत. नेक्स्ट लेक्चर मध्ये मुलांना लक्षात राहू द्या की हे कशा पद्धतीनं आपण पहिल्या स्टेप म्हणजे तुम्हाला करायचंय काय, तुम्ही आधी सर्किट डायग्राम ड्रॉन कराल. ड्रॉन केल्यानंतर तुम्ही प्रायमरी सर्किटचं जे काही कन्स्ट्रक्शन्स आहे ते कन्स्ट्रक्शन वहीमध्ये लिहून घ्याल. वर्किंग मध्ये हे पार्ट असेल, पार्ट अशा पद्धतीनं तुम्ही नोट्स तयार करत चला. हे फॉर्म्युला लक्षात राहू द्या. E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अँड L1 मायनस L2. प्रॉब्लेम मध्ये छोटासा मायनर कंडिशन दिली जाते की सेल आर अपोज टू इच अदर. जर असेल तर असं लिहायचं तुम्हाला L1 प्लस L2 आणि सेल आर अपोज टू इच अदर असतील, सॉरी असिस्ट टू इच अदर असतील तर हेच कंडिशन्स मध्ये. ओके, थँक्यू व्हेरी मच.